जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आज एक महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशिवाय इतर मंत्री आणि आमदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान जळगावच्या महापौर दीपमाला काळे या देखील कार्यक्रमस्थळी उशिराने दाखल झाल्या. या अनुपस्थितीची जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली असून या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1.5 वर्षापूर्वी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या विद्यापीठामध्ये अर्धपुतळा व्हावा अशी मागणी या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीमध्ये सगळ्या आमदार महोदयांनी केल्यामुळे त्यावेळी जिल्हा नियोजन समितीमध्ये आम्ही ती मागणी पूर्ण केली आणि आज सांगायला अभिमान वाटतो की आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा पुतळ्याचं अनावरण झालं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक जो हॉल आपण बघतो आहे डॉक्टर अब्दुल कलाम साहेब महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने या हॉलचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सगळ्या गोष्टी या वयामध्ये तिने सादर केल्या, त्याचा एक रास्त अभिमान भाषणामध्ये म्हटलं आणि कार्यक्रमाला उशीर सगळ्यांना निमंत्रण कार्यक्रम असला तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्याचा असा येण्याचा प्रयत्न केला असेल पण कार्यक्रमाच्या रस्त्यामुळे कोणी येऊ शकलं नसेल. आदित्य ठाकरे पक्षाचं नेतृत्व करण्यास कमी पडले, वरळीचा सातबारा कुणाच्या नावाने दिलेला नाही अशी टीका उपसभापती सचिन नायर यांनी केली आहे. हे बघ केलेल्या कार्यक्रमाचा हा विषय आहे. नंतर आपण काय कोणाची मालमत्ता कोणा शिंदे आजारी पडल्याचं संजय राऊत म्हणतात. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते झोपत नाही. आता आम्ही त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही रात्री 12 वाजता सगळं झोपलं पाहिजे. 24 तासमध्ये 18 तास काम हा माणूस करतो आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या आमदारांनी ठरवलं आहे उद्याच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही अधिवेशनात जाऊ तर त्यांना ही कळ घालणार आहे की कमीत कमी 6 तास तर झोपा, 4 तासच्या वरती झोपत नाही ही परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना तब्येतीचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही त्यांना एक विनंती करतो. अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे जे ते हनुमान चालीसा पठण करणार चांगली गोष्ट आहे ना बाबा, हनुमान सगळ्यांच्या मागं राहो. चलो रामाचे आभूषणच सोडणारे मोदीच्या नेतृत्वाने पावसाळी अधिवेशनमध्ये मुनगंटीवारांनी आपलं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. तळागाळात न नेता सर्वसामान्य नेता म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये गुलाबराव पाटील आहेत. त्यांचे खूप आभारी आहे कारण की शेवटी ते सुद्धा तळागाळातून आहे, मी सुद्धा तळागाळातून आहे. ज्यावेळेस अशी शाबासकी मिळते त्यावेळेस निश्चितपणाने काम करण्याची प्रेरणा मिळते. हो, तुम्ही बोलताना म्हटले की या सभागृहातच माझा निकाल लागला, नेमकं काय झालं? या सभागृहामध्ये ज्यावेळेस इलेक्शन झालं त्यावेळेस वोटिंग मला निकाल लागला ते. चलो थँक्यू. अरे मामाजी आज आपण या कार्यक्रमाला उशिराने दाखल झाला. आमंत्रण होतं मात्र आपल्याला या कार्यक्रमाला वेळ उपस्थित राहता आलं नाही. कवयित्रीबाईंना अभिवादन करून आज खरं या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं, पण आमचं आज डॉक्टर श्यामा मोगरेंची उद्या जयंती आहे. पूर्व संध्येला त्यांचं आज संमेलन कार्यकर्त्यांचं होतं आणि त्या अगोदर नियोजन ठरलेलं होतं 8-15 दिवसापूर्वी. त्याच्यामुळे उशीर झाला याला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महापौरताई आम्ही तिथे बरोबर होतो. पण मला वाटतं खरं आज आनंद आहे की कवयित्री बहिणाबाईंचे पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. आमची खानदेशची ओळख जी राहिलेली बहिणाबाई, आणि आम्ही भाग्यवान आहोत की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटतं 2014 मध्ये देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री त्यावेळेला होते आणि पालकमंत्री गुलाबराव असतील, आमदार गिरीशभाऊ असतील, त्यावेळेचे हरिभाऊ जावळे होते. सर्वांच्या माध्यमातून आम्ही या युनिव्हर्सिटीला कवयित्री बहिणाबाईचं नाव देऊ शकलो. मला वाटतं लोकांनी जनतेने दिलेला आशीर्वाद आम्हाला त्याचा आम्ही उत्तरदायी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही खरं राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं मनोपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी त्यावेळेला या युनिव्हर्सिटीला नाव दिलं आणि आज हे नाव पूर्ण जगामध्ये गेलेलं आहे. आणि आज येथे पुतळ्याचं अनावरण होत असताना
बऱ्याच वेळेला पुतळा हा दगडाचा बनवला जातो, पण ते दगड नसून त्या भावना असतात. म्हणजे एक युवकांना प्रेरणा देणाऱ्या भावना असतात त्या, आणि त्या पुतळ्याकडे बघून ज्या विचार असतात हे विचार आम्हाला स्मरणामध्ये येतात. आणि त्या विचाराचं मला वाटतं आम्ही, तुम्ही सर्व युवक कार्यकर्ते असतील, त्या युवकाच्या त्या विचारांचे मला वाटतं आम्ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. ते विचार नक्कीच या युनिव्हर्सिटीच्या युवकांना, युवतींना प्रेरणा देणारे असतील. हाच याच्यातून एक संदेश जाईल. पुन्हा मी आदरणीय पालकमंत्री असतील, नामदार गिरीश असतील, नामदार संजूभाऊ सावकार असतील, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद देतो की आज त्यांनी हा कार्यक्रम घेतला. कुलगुरू साहेब असतील, सर्व त्यांचे सहकार्य असतील, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. मामा उशिरा का होईना तुम्ही दाखल झाले, मात्र तुम्ही या ठिकाणी केले. एखाद्या आमदाराला हा कार्यक्रम उशीर झाल्यामुळे टाळता आला असता, मात्र तुम्ही स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून कवयित्री बहिणाबाईचं पूजन मी देखील. परत मी म्हणतो की टाळण्यापेक्षा जे राष्ट्रीय पुरुषांचे विचार असतील, कोणतेही राष्ट्रीय पुरुष असो, त्यांचे पुतळे जे असतील, मग छत्रपती शिवाजी महाराज पासून तर सर्व राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे आम्हाला भविष्यात प्रेरणा देणारे असतात. त्याच्याकडे आम्ही पुतळा परत सांगतो की दगड नसून तो एक विचाराचा मानव असतो, तो विचाराचा मानव हा. आणि अशा कार्यक्रमाला मी परत दिलगिरी व्यक्त केली की उशीर झाला, अगोदरचे नियोजन कार्यक्रम होते, पण न टाळण्याचा विषय नाही. मला वाटतं आम्ही भाग्यवान समजतो की उशीर का होईना, पण ती आज पूजेची संधी आम्हाला मिळालेली आहे. मामा, आपण डायरेक्ट थेट स्टेजवर न जाता उशिरा झाला, स्टेजवर न जाता थेट कवयित्री बहिणाबाई नाही, आम्ही खरं स्टेजचा मोह सोडला आपण. नाही, टेजचा मोह नाही. मी तेच सांगतो की राष्ट्रीय पुरुषाच्या समोर टेज हे छोटी गोष्ट आहे. मला वाटतं त्यांची ती संधी आम्हाला मिळालेली, ती संधीच आमच्यासाठी महत्वाची. ताई, ताई.